मगाशी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलो. आता माझे लग्न लहानपणीच ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्य महोत्सव झाला. एवढे घेऊन जा, दोन बोकडं कापा, अशी पद्धत सगळीकडे. खा कुणाचंही मटण, दाबा प्रशालीचं बटन. 2000 मिळाले का? मिळाले. त्या फोन गोड आवाजात एवढं बोलत होते. मी म्हणलं बाई तू बोलत राहा, कानाला तरी पड. सर्वच सन्मान्य व्यासपीठ, जास्त वेळ पडणार नाही. मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलंय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पसरून तिला गेला असता. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, वकील साहेबाला जाधव वकील साहेबाला, किंवा मी उशिरा येतो काशीद सरांना. आणि खोटं वाटलं तर हे बघा, मी सलाईन घेऊन आलेलो आहे. मगाशी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलो. आता माझे लग्न लहानपणीच ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्य महोत्सव झाला. सगळे एकतर्फीन परत लक्षात आहे. तुम्ही आहेतच तसे दादा, सगळ्यांना तुम्ही जीव लावला. 5 वर्ष फोन घेणे, कामाचे पत्र देणे, त्याचा पाठपुरावा करणे, खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बार्शीकरांनी. उगाच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देणगे देत. ही वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे. ओमराजेमुळे एकीकडं एवढे घेऊन जा, 2 बोकडं कापा, अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे. पण इथं उलट आहे. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस तरी जायला काही हरकत काय हरकत आहे. खा कुणाचंही मटण, दाबा प्रशालीचं बटन. काय फरक पडतो. आपण अनेक वेळा जीव पाहुणे रावळ्याला घालत नाही, घालतोच. ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कुणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झालेला. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, झेडपी असो, विधानसभा असो, नगरपालिका असो, खरंच आहे हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार. आता ते जाऊ द्या, पण आता सगळीकडं 2000 मिळाले का? मलाही आलता 2000 मिळाले का? मी म्हणलं हो मिळाले. मग काय मत आहे? चांगलं मत आहे. आता फुकटात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते. मी म्हणलं बाई तू बोलत राहा, कानाला तरी पड.
2,000 6,000 कशाचे कुणाचे? हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये. मगाशी भाऊने विषय काढला, या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का? सध्याचा 2च माणसं आठवते सध्या तिथली. नाही तसं म्हणून आपण काय करायचं, महेश पदावर आहेत त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. पण नको रे, हा आपलाच आहे पैसा, आपला हक्क आपला. मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेबांचं. मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं. इथं कुसळमची लोक आलेत बघा सगळे, हे गणवा आहे, ती काय सुयोग आहे, बरीच जण आलेले. आल्याबद्दल आभार, सो खर्चाने आला.